गेल्या वेळी 27 सप्टेंबर 2019 ला निवडणुकांच्या घोषणा झाल्या आणि 21 ऑक्टोबर 2019 ला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पार पडलेली। त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता ही सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागेल आणि ऑक्टोबर महिन्यात निवडणुका पार पडतील असं बोललं जाते। सध्या जून महिना हा संपत आलाय। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 महिनेच विधानसभेच्या निवडणुकांसाठी राहिलेले आहेत। आता या 3 महिन्यात काय काय होणार आहे, तर अगदी कमी कालावधीसाठी मंत्रिमंडळ विस्तार असेल, निवडणुकांच्या पूर्वी मांडला जाणारा अर्थसंकल्प असेल, विधान परिषदेच्या निवडणुका, अशा अनेक गोष्टी महायुतीसाठी सध्या अडचणीच्या ठरणार आहेत असं चित्र दिसतंय। निवडणुकांसाठी असणारा फक्त 3 महिन्यांचा काळ आणि पराभूत होण्याच्या मानसिकतेत गेलेली महायुती अशातच ही आव्हानं भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटाला कशा प्रकारे पराभवाच्या छायेत घेऊन जाणारे ठरू शकतात, समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओत। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। महायुतीला सगळ्यात अडचणीची ठरणारी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे विधान परिषदेच्या आगामी निवडणुका। विधान परिषदेच्या विधानसभेच्या आमदारांनी निवडून देण्याच्या कोट्यातनं असणाऱ्या 11 जागांसाठी निवडणुका लागलेल्या आहेत। 25 जून ते 2 जुलै पर्यंत या 11 जागांसाठी अर्ज भरायचे आहेत। सध्या विधानसभेचं संख्याबळ पाहिलं तर ते 274 आमदारांचं आहे। काही आमदारांचं निधन झालंय तर काही आमदारांच्या जागा या रिक्त झालेल्या आहेत। आता निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा असल्याचं विधान परिषदेसाठी सांगण्यात आलंय। अशा वेळी या 11 जागांपैकी 9 जागा महायुतीच्या वाट्याला येत आहेत, तर 2 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार बसू शकतील। समजा अधिकचा उमेदवार महाविकास आघाडीने दिला तर निवडणुका लागतील आणि महाविकास आघाडीने उमेदवार दिला नाही तरी सुद्धा या 9 जागांसाठी महायुतीत मात्र नाराजी नाट्य रंगू शकतं। त्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे या 9 जागांवर नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची। सध्याचं संख्याबळ पाहिलं तर भाजप 5, शिंदे आणि अजित पवार प्रत्येकी 2 जागांवर उमेदवार आणू शकतील, तर महाविकास आघाडीकडनं काँग्रेसकडे 1 जागा निवडून आणण्याचं संख्याबळ आहे। ठाकरे आणि शरद पवार म्हणून 1 जागा निवडून आणू शकतात। आता मुद्दा आहे तो म्हणजे भाजप नेमकी कोणाला संधी देणार, अजित पवार कोणाला संधी देणार आणि एकनाथ शिंदे कोणत्या उमेदवाराला विधान परिषदेवर संधी देणार हाच। कारण निवृत्त होणाऱ्या आमदारांमध्ये महादेव जानकरांसारख्या नेत्यांचा समावेश आहे। अशा वेळी जर जानकरांना टाळलं गेलं तर ओबीसी समाजाचा रोष भाजपला सहन करावा लागू शकतो। दुसरीकडे 3 पक्ष एकत्रित झाल्यानं भाजपच्या अनेक आमदारांचा विधानसभेचा मार्ग कठीण झालेला आहे। अशा वेळी नेमकं कोणाला घ्यायचं हा प्रश्न असणार आहे। आगामी निवडणुकीत फायदा व्हावा हा निकष लावायचा की सत्ता जाईल या भीतीनं विश्वासू हा निकष लावायचा, या भीतीमध्ये भाजपचं नेतृत्व आहे। थोडक्यात सागर बंगल्यावर लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळणं, सोबतच पक्षवाढीसाठी नवे डावपेच आखणं आणि हे सगळे उमेदवार 5 जागांमध्ये बसवणं हे भाजपसाठी प्रचंड अडचणीचं ठरणार आहे। त्यातनंच मग नाराजीचा सूर उमटू शकतो। दुसरीकडे अजित पवार गटात सुद्धा परिस्थिती चांगलीच आहे असं म्हणता येत नाही। राज्यसभेवर कुटुंबातल्या व्यक्तीचा समावेश केल्यानं राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात नाराजी असल्याच्या बातम्या आल्या। भुजबळांसारख्या नेत्याला विधानसभेच्या मैदानात उतरवलं जातं की विधान परिषद दिली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। थोडक्यात काय तर अजित पवार जी काही नावं विधान परिषदेसाठी पाठवतील त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटाचं समाधान होईल असं म्हणता येत नाही। एकनाथ शिंदेच्या बाबतीत सुद्धा विधान परिषद डोकेदुखी ठरणार आहे, कारण भाजपच्या दबावामुळे शिंदेंनी आपल्या खासदारांची तिकीटं कापली होती। भावना गवळी, हेमंत पाटील, कृपाल तुमाने अशा माजी खासदारांचं पुनर्वसन करण्यासोबतच पराभूत झालेल्या खासदारांना बळ देणं हे सुद्धा शिंदेंना गरजेचं ठरणार आहे। अशा वेळी एकनाथ शिंदे कोणत्या नावांना विधान परिषदेसाठी निवडतात हे महत्त्वाचं आहे। थोडक्यात विधान परिषदेच्या निवडणुका महायुतीसाठी प्रचंड अडचणीच्या ठरू शकतात। महायुतीसाठी अडचणीची ठरणारी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार। मंत्रिमंडळ विस्तार हा अजूनही झालेला नाहीये, अखेरचे 2 महिने राहिलेले आहेत। अशा वेळी किमान 2 महिन्यात मंत्रिमंडळात स्थान मिळवून आपली विधानसभेची जागा भक्कम करण्याकडे आमदारांचा कल असणार आहे। साहजिकच इच्छुकांची गर्दी होणार आहे। लोकसभेतल्या भाजपच्या पराभवाचे एक कारण म्हणजे सत्तेमध्ये पुरेसा वाटा न मिळणं। सत्तेत पुरेसा वाटा नसल्यानं लोकांची कामं करता येत नाहीत अशी भावना भाजप आमदारांमध्ये बळावलेली आहे। अशा वेळी भाजप आपल्याकडे अधिक मंत्रिपद ठेवण्याकडे भर देईल, पण त्याच वेळी लोकसभेतल्या पराभवाचा अंदाज घेऊन एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा भाजपवरती मंत्रिपदासाठी दबाव वाढवताना दिसून येऊ शकते। आता मंत्रिमंडळ विस्तारात सगळ्यात मोठा निकष राहणार आहे तो म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये त्या आमदारांनी दिलेलं लीड। जर का महायुतीच्या उमेदवाराला लीड देण्यामध्ये अपयश आल्याचा मुद्दा समोरच आणण्यात आला तर खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातनं
नितीन गडकरींचं लीड मागच्या वेळीपेक्षा कमी झालेलं आहे, तर अजित पवारांना स्वतःच्या बारामती विधानसभेतनं स्वतःच्या उमेदवाराला लीड देता आलेलं नाहीये. त्यामुळं प्रमुख नेतेच सक्षम ठरले नाहीत असा मुद्दा लीड देण्याच्या निकषावर उभा राहिला जाऊ शकतो. आगामी निवडणुकांमध्ये फायदा व्हावा या हेतूनं मंत्रिमंडळ विस्तार व्हावा हे अपेक्षित असेल, तर अशा वेळी तिन्ही पक्ष महायुतीच्या फायद्यापेक्षा आपापल्या पक्षाच्या फायद्याचं गणित ठरवताना दिसतील. साहजिकच अशा वेळी तिन्ही पक्षांमध्ये पुन्हा खटके उडतील. जसं की दत्तात्रय भरणेंना मंत्रिपद दिलं तर हर्षवर्धन पाटलांची नाराजी वाढेल. थोडक्यात महायुतीसाठी हा मंत्रिमंडळ विस्तार कठीण असणार आहे. सहयोगी पक्षांना नाराज न करता मंत्रिमंडळ विस्ताराचं आव्हान पेलणं महायुतीसाठी अत्यंत कठीण जाईल असं सध्या म्हटलं जात आहे. महायुतीसाठी अडचणीची ठरणारी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आगामी सादर केला जाणारा अर्थसंकल्प. आमदारांना मिळणारा निधी हे कारण एकनाथ शिंदेच्या आमदारांनी बंडखोरी करताना दिलं होतं. तरी सुद्धा भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन अजित पवारांकडेच अर्थ खातं सुपूर्द केलं. आगामी पावसाळी अधिवेशनात मांडलं जाणारं बजेट हे सगळ्यात अडचणीचं बजेट असणार आहे, कारण प्रत्येक पक्ष आपापल्या खात्याला अधिक निधी मिळवून देताना दिसेल. अजित पवार गटात माघारी फिरण्याची स्पर्धा लागली असते, मात्र बजेट आणि निधी या निकषांवरती अजित पवारांनी आपल्या आमदारांना रोखून धरलंय असं म्हटलं जातंय. निलेश लंकेंनी अजित पवारांसोबत जाऊन हवा तो निधी मिळवला आणि पवार गटाकडून उमेदवारी घेतली ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी अजित पवारांनी आपल्या आमदारांना निधी दिला तरी सुद्धा हे आमदार अजित पवारांकडूनच लढतील आणि माघारी जाणार नाहीत असं म्हणता येत नाही. आवश्यक तो निधी मिळाल्यानंतर हे आमदार पवार गटात परतू शकतात असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय. शरद पवारांनी सुद्धा सगळ्याच आमदारांना नो एंट्री नाहीये असं वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट अजित पवार गटात असणाऱ्या आणि माघारी फिरू शकणाऱ्या आमदारांना निधी देण्याच्या विरोधात असतील. अजित पवार मात्र हे आमदार सोबत राहण्यासाठी निधी देताना दिसू शकतील. थोडक्यात निधी वाटप आणि बजेटमधनं सुद्धा तिन्ही पक्षात गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. विशेषतः भाजप आणि अजित पवार गट, भाजप आणि शिंदेची शिवसेना अशी फूट या बजेटमधनं समोर येऊ शकते. महायुतीसाठी अडचणीची ठरणारी चौथी गोष्ट आहे ती म्हणजे जागा वाटप. समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर तिन्ही पक्षांना स्वतंत्र निवडणूक लढवावी लागेल अशा प्रकारचं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलंय. आता त्यांच्या वक्तव्याला नितेश राणे, प्रवीण दरेकरांनी फटकारलेलं पाहायला मिळतंय. लोकसभा झाल्या जागा वाटपाची चर्चा चालू झाली. शिंदे गटातनं रामदास कदमांनी भाजपला धारेवर धरलं तर अजित पवार गटातनं अमोल मिटकरी सारख्या नेत्यांनी भाजपवर टीकास्त्र सुरू केलंय. भाजपनं लोकसभेत मित्र पक्षांना आवश्यक त्या जागा दिल्या नाहीत, याशिवाय शिंदेंनी आपले उमेदवार बदलावेत यासाठी सर्वेचा आधार देऊन दबाव सुद्धा टाकला. भाजपच्या हस्तक्षेपाचा तोटा एकनाथ शिंदेंना सहन करावा लागला असं शिंदेच्या गटातले नेते म्हणतात. आता मात्र एकनाथ शिंदे असोत वा अजित पवार हे भाजपचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतील ही वस्तुस्थिती आहे. निवडणुकीनंतर ज्या पक्षाचे अधिक आमदार त्याचीच सत्ता हे ओळखूनच तिन्ही पक्ष विधानसभेला सामोरे जातील. उदाहरणार्थ एकनाथ शिंदेंनी किमान 100 जागा लढल्या आणि 50च्या वरती जागा निवडून आणल्या तरच ते मुख्यमंत्री पदावरती पुन्हा एकदा दावा करू शकतील आणि कायम राहू शकतील. अजित पवारांना सुद्धा मुख्यमंत्री पदावर क्लेम करायचं असेल तर शिंदेपेक्षा अधिक जागा निवडून आणणं गरजेचं ठरेल. तर सत्ताधारी होण्यासाठी भाजपला 100 पेक्षा अधिक आमदार निवडून आणणं हे प्रमुख आव्हान असणार आहे. अशा वेळी 288 जागांमध्ये आवश्यक त्या जागा घेण्यावरती तिन्ही पक्षांचा जोर असणार आहे आणि हीच गोष्ट महायुतीसाठी प्रचंड अडचणीची ठरू शकते. या नाराजीचा फायदा घेऊनच शरद पवार, उद्धव ठाकरे नाराज लोकांना आपल्याकडे वळवू शकतात. थोडक्यात जागा वाटप लवकर न होणं, उमेदवार निश्चित न होणं ही गोष्ट महायुतीचा पराभव निवडणुकीपूर्वीच होण्यासाठी महत्वाचं कारण ठरू शकते. महायुतीसाठी पराभवाकडे घेऊन जाणारी पाचवी आणि महत्वाची गोष्ट ठरू शकते ती म्हणजे तिन्ही पक्षात निर्माण झालेलं अविश्वासाचं वातावरण. वरकरणी पाहता तिन्ही पक्ष आम्ही कसे एकत्र आहोत हे दाखवत असले तरी महायुतीतला बेबनाव काही लपून राहिलेला नाहीये. वरिष्ठांचे पाठबळ असल्याशिवाय मित्र पक्षांवर ना मिटकरी टीका करू शकतात, ना रामदास कदम, ना नितेश राणे, ना प्रवीण दरेकर. याचाच अर्थ भाजपमध्ये सुद्धा सर्व काही निवांत चालू आहे असंही म्हणता येत नाही. फडणवीसांनी सरकारमधनं बाहेर पडण्याची दाखवलेली इच्छा सरकार अस्थिर करण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. भाजपच्या अंतर्गत देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवाव्यात अशी भाजपच्या केडरची इच्छा आहे. तर फडणवीसांना पर्याय द्यावा असं मत सुद्धा काही जण खासगीमध्ये बोलून दाखवू लागलेले. दुसरीकडे अजित पवार गटामुळे तोटा झाल्याची प्रतिक्रिया संघवर्तुळात उमटली होती. तर आकडेवारी दाखवून अजित पवार गटाला भाजपचाच तोटा झालाय असं बोललं जाऊ लागलं. शिंदे गटाच्या बाबतीत भाजपने जागा वाटपाचा केलेला अतिरेक यामुळे नाराजीचा सूर आहे.
थोडक्यात नेतृत्वाची स्पर्धा या तिन्ही पक्षात आहे. भाजपमध्ये फडणवीसांना इतर नेत्यांना शह द्यावा लागतोय, तर शिंदेंना ठाकरेंसोबत आणि अजित पवार आणि फडणवीसांना शह द्यावा लागतोय. तिकडे अजित पवारांचा सामना सुद्धा शरद पवारांसोबतच शिंदे आणि फडणवीसांसोबत सुद्धा आहे. आणि याच राजकारणामुळे तिन्ही पक्षांमध्ये निर्माण होणारं अविश्वासाचं वातावरण हे लोकांमध्ये सध्या पोहोचताना दिसतंय. कुठेतरी प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यांनी जाहीर वक्तव्य करण्यामुळे त्या नेतृत्वाचा असलेला पाठिंबा जाहीर होताना दिसतोय. साहजिकच ही गोष्ट सुद्धा निवडणुकीपूर्वी महायुतीचा पराभव होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. थोडक्यात काय तर निवडणुकांसाठी अद्याप 3 ते 4 महिने असतानाच लोकसभेच्या निकालानंतर महायुतीतला बेबनाव हा मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसतोय. जागा वाटपावरून उघडपणे व्यक्त केली जाणारी नाराजी, निधीबाबतची शक्यता आणि त्याच पद्धतीनं आमदार परतण्याची भीती या सगळ्याच कारणामुळे सध्या महायुतीतले तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात. तुम्हाला काय वाटतं? महायुतीमध्ये सुरू असलेल्या या अंतर्गत राजकारणाचा फटका विधानसभेला त्यांना बसेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.